पुण्याच्या इंदापुरातील मदनवाडीच्या या हद्दीमध्ये सुपर गादी सेंटर हे दुकान जळायचा एक धक्कादायक प्रकार एक समोर येतोय। तर नेमका काय होता प्रकार आपण या ठिकाणी सविस्तर पाहूया। एक व्यावसायिक दुकान आहे सुपर गादी सेंटर म्हणून। अचानक या ठिकाणी शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याची आपल्याला प्राथमिक स्वरूपात या ठिकाणी माहिती मिळते। परंतु खरं तर आपण जर या ठिकाणी जर पाहिलं तर अशा प्रकारचं हे जे जळलेलं जे संपूर्ण जे दुकान आहे अशा प्रकारचं जळून या संपूर्ण खाक झाल्याचं आपल्याला एक चित्र पाहायला मिळते। तसंच आपण या ठिकाणी आतमध्ये सुद्धा पाहू शकतोय। एकंदरीत ह्या दुकानाच्या ज्या आतमध्ये जे आहे संपूर्ण जे एक गादीचे जे खाट्स आहेत, तसेच एका बाजूला जे गादीची जी गादी बनवण्यासाठी जी मशीन आहे ती सुद्धा पूर्णपणे या ठिकाणी जळून खाक झाल्याचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। तसंच संपूर्ण जे गादीचं जे दुकान आहे, पत्र्याचं शेड आहे, संपूर्ण हे जळून पूर्णपणे खाक झाल्याचा आपल्याला या असं चित्र एक समोर पाहायला मिळत आहे। तसंच यामध्ये तर नेमकं ह्या गाद्यांचं किती नुकसान झाले, कशामुळे आग लागले गेली, नेमकं आगीचं नेमकं अद्याप कारण काय हे आपण आता सविस्तर या ठिकाणी जाणून घेत। आपल्यासोबत देखील या ठिकाणी सुपर गादी सेंटरचे जे दुकानाचे जे मालक आहेत या ठिकाणी आपल्या सोबत आहेत। नेमकं त्याच्या काय झालं, कशामुळे आग लागली गेली काय सांगते काय? शॉर्ट सर्किट मध्ये आहे तिथं मशीन चालू नव्हती, काय होती, कारागीर बाहेर काम करत होता, लाईट गेली होती। लाईट गेल्यानंतर अचानकच आली लाईट, आल्यानंतर ते एकदम फटकीने आवाज आला शॉर्ट सर्किट मुळे। साधारणतः ही शॉर्ट सर्किट असेल की आग किती वाजता लागली काय? हे साधारणतः 11च्या दरम्यान, 11 सव्वा 11 दरम्यान झाले। काय किती नुकसान झाले गाद्यांचं काय? गाद्या काय 150-200 गाद्या होती आणि कपड्याचे तागे वगैरे होते, तागे होते, मशीन आहे, इलेक्ट्रिक मशीन आहे आणि काय कोट वगैरे आहेत विक्रीचे, असे मिळून एक 10 लाखाचं नुकसान झालेलं आहे। सगळं नक्कीच आपण ज्या ठिकाणी पाहिलं तर ह्या आगीमध्ये संपूर्ण दुकान अक्षरशः जळून खाक झाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे। तसं देखील ह्या दुकानाचे जे प्रॉपरेटरचे जे मालक आहेत काय सांगाल, त्याचे किती नुकसान झाले, काय झाले नुकसान, नेमके आगीचं कारण काय आहे, काय आपल्याला काय समजलं काय नेमकं? काय नाही, शॉर्ट सर्किटने झाले तर मशीन तर चालू नव्हती, काम करत होता कारागीर, हे अचानकच आग लागली, आतूनच आग लागली, बाहेर काम करत होते, अचानक आग लागली। का आता नेमके आता तुमच्या आता प्रशासनाला काय मागणी असेल, काय मदत करावी, प्रशासनाने मदत करावी आम्हाला। 10-12 लाखाचा माल होता आमचा, सगळं टोटल। नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकतो हे संपूर्ण जे दुकान जे अशा प्रकारचं जळीत झालेलं आहे, संपूर्ण जळून मात्र या ठिकाणी राखरांगोळी झाल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण जर ह्या दुकाना संदर्भात देखील अजून ह्या व्यवसायासाठी देखील कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी इन्शुरन्स असेल हे वगैरे काही घेतले, व्यवसायासाठी कुठले इन्शुरन्स वगैरे ह्यासाठी काय काढलेलं आहे का? काय नाही, इन्शुरन्स वगैरे काय नाही आमचा इन्शुरन्स। मग आता काय नेमकं तुमच्या तर प्रशासनाला नेमकं शासनाला काय मागणी असणार? आमच्या शासनाला मागणी एवढीच आहे की आमची जीडी बी काय भरपाई नुकसान झालेली असेल त्याची भरपाई द्यावी। याबाबत काय कुठल्या आता काय प्रशासनातले अधिकारी असते आणि कोणी असते, काय कोणाशी संपर्क झाला किंवा बोलणं बिलणं काय झालं? नाही, कोणाशीच काही संपर्क नाही, काही बोलणं बी नाही झाले। कोणी आलं पण नाहीये, आम्हाला पण मदत केलेलं नाही। अग्निशामक गाडी बोलवली मुलांनी, त्यांनी आग बुझवली। नक्कीच आपण या ठिकाणी पाहू शकतो अग्निशामक दलाच्या बारामती अॅग्रोची या ठिकाणी जी अग्निशामक दलाची जी गाडी आहे ह्या वाहनाच्या माध्यमातून या ठिकाणी आग देखील विझवण्याचा या ठिकाणी प्रयत्न झाला। तसंच जर आपण जर पाहिलं भिगवण पोलीस स्टेशनचे देखील या ठिकाणी पोलीस कर्मचारी देखील या ठिकाणी आल्याच देखील आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत हे संपूर्ण जे ह्या दुकानाला जी आग लागलेली आहे एकंदरीत शॉर्ट सर्किट या ठिकाणी झाल्यामुळे ह्या दुकानाला आग लागल्याच्या या ठिकाणी प्रथम दर्शनी जे दुकान मालक आहेत ते सांगत आहेत। परंतु यांना कळमध्ये आता प्रशासनाने देखील यांच्या जळीत दुकान आहेत त्याचे देखील या ठिकाणी पंचनामे करून त्यांना देखील योग्य या ठिकाणी भरपाई देखील मिळावी अशी देखील या ठिकाणी जळीतांकडून देखील मागणी होते। कुठल्या प्रकारचं इन्शुरन्स देखील नसल्याच्या या ठिकाणी दुकान मालकांनी देखील सांगितले। परंतु यांच्या काळामध्ये त्यांनी प्रशासनाला देखील या ठिकाणी मदतीच देखील हाक मागितले। परंतु यांना काळामध्ये प्रशासन आता कशा प्रकारचे यांना मदत करते हे देखील पाहणं अधिक महत्त्वाचं आहे। सुंदर सरकार, LS मराठी, इंदापूर।